लग्न जुळवताना किती गुण असावेत? कमीत कमी किती गुण असावेत? एक नाडी असेल तर विवाह करावा का? रक्तगट चेक करावा का? आणि हे कितपत योग्य आहे? एक नाडी असताना लग्न केले तर काय होते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच सर्व जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडली जुळवताना गुणमिलन अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लग्न जुळवताना अष्टकूट बघितले जाते. त्याच्यापैकी वर्णाला 1 गुण, वैश्याला 2 गुण, ताराला 3 गुण, योनीला 4 गुण, ग्रहमैत्रीला 5 गुण, गणाला म्हणजे ज्याला आपण मनुष्य आणि राक्षसगण म्हणतो त्याला 6 गुण, राशी भ्रुकुटाला 7 गुण आणि नाडीला 8 गुण. हे सर्व मिळून 36 गुण होतात आणि यापैकी सर्वाधिक गुण हे नाडीला दिले गेले आहेत. आणि जर नाडी जुळली नाही तर नाडी दोष आहे असं म्हणतात. कुंडलीमध्ये नाडी जुळवण्याचा उद्देश वंशवृद्धी, प्रजनन क्षमता आणि संतती लाभ असा असतो. आयुर्वेद आपल्या शरीरामध्ये 70,000 प्रकारच्या नाड्या आहेत असे सांगते आणि ह्या सर्व नाड्या प्रमुख 3 नाड्यांना येऊन जोडल्या जातात: इडा, पिंगला आणि सुषुम्ना. पण ज्योतिषशास्त्रामध्ये आद्य, मध्य आणि अंत्य हे नक्षत्रावरून ठरते. एक नाडीचा प्रकार हा 9 नक्षत्रामध्ये असतो आणि यांची प्रकृती वेगवेगळी असते. आद्य नाडी ही वात प्रकृतीची, मध्य नाडी ही पित्त प्रकृतीची आणि अंत्य नाडी ही कफ प्रकृतीची असते. विवाह जुळवताना एकच नाडी येऊ नये असं म्हणतात. आयुर्वेदात कफ ही प्रकृती अंतनाडीमध्ये जास्त प्रमाणात व पित्त आणि वात ही कमी प्रमाणात असते. त्याचप्रमाणे पित्त ही प्रकृती मध्य नाडीमध्ये जास्त प्रमाणात व कफ आणि वात हे कमी प्रमाणात असते. आणि वात ही प्रकृती आद्य नाडीमध्ये जास्त आणि पित्त आणि कफ यांचे प्रमाण कमी असते. आणि कोणत्याही रोगाची सुरुवात याच त्रिदोषापासून म्हणजे कफ, वात आणि पित्त ह्यापासूनच होते. जेव्हा विवाहानंतर 2 व्यक्तींकडून एक संतती जन्माला येते, त्या दोघांकडून येणाऱ्या संततीला त्यांचे सौंदर्य, गुण, अवगुण ह्याप्रमाणे सर्व गोष्टी मिळतात. त्याचप्रमाणे दोष देखील मिळतात. वैवाहिक जीवनात जेव्हा दोघांची नाडी एकच असते तेव्हा होणाऱ्या संततीमध्ये ह्या त्रिदोषापैकी एका दोषाचे प्रमाण अधिक प्रमाणात असू शकते. आई वडील समान नाडीचे असतील तर दोघांकडून एकच दोष अधिक प्रमाणामध्ये संततीमध्ये जातो. उदाहरणार्थ जसे अंत्य नाडीमध्ये कफ ही प्रकृती जास्त प्रमाणात म्हणजे 50% पेक्षा जास्त असते आणि आई वडिलांचे 50% जरी पकडले तरी हे मिळवून येणाऱ्या संततीमध्ये याचे प्रमाण अधिक प्रमाणात असते व या संततीमध्ये शारीरिक व्यंग, आजारपण, संतती होताना उशीर व काही प्रमाणात संततीच होत नाही. याची अजून उदाहरणं घ्यायची झाली तर अंत्य ज्याच्यामध्ये कफ ही प्रकृती जास्त असते त्यामध्ये दमा, सर्दी, खोकला, फुफ्फुसाचे विकार, लठ्ठपणा, मंदावलेली जीवनशैली असे दोष दिसतात. आद्य नाडीमध्ये वात ही प्रकृती जास्त असते त्यामुळे येणाऱ्या संततीमध्ये गर्भधारणा न होणे, गर्भपात, अतिचिंता आणि नर्वस सिस्टीमचे आधार जाणवतात. त्याचप्रमाणे मध्य नाडीमध्ये पित्त ही प्रकृती जास्त असते. अशा संततीमध्ये उष्ण व उग्र स्वभाव, विवाहामध्ये दोष, मानसिक क्लेश, हाय बीपी आणि त्वचा विकार असे दोष उत्पन्न होऊ शकतात. ब्लड ग्रुप पाहून नाडी दोष समजतो का? तर नाही. नाडीचा आणि ब्लड ग्रुपचा संबंध येत नाही. ब्लड ग्रुप ही गोष्ट आत्ताची म्हणजे 100 ते 150 वर्षापूर्वीची आहे आणि ब्लड ग्रुप 1 असेल तरी संतती होण्यास काही हरकत नाही. दोघांचाही ब्लड ग्रुप सेम असेल तर सध्याच्या औषधोपचारामुळे संतती होण्यास काहीच हरकत नसते. आणि सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, विवाह जुळवताना किती गुण असावेत आणि कमीत कमी किती असावेत? तर विवाह जुळवताना कुंडली मिलान करून गुण हे 18 पेक्षा जास्त असावेत आणि जास्तीत जास्त ते 36 पर्यंत जातात. ही सर्व माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या सर्व सिद्धांत या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.